आणि एक आठवडा कडक संचारबंदीचे या ठिकाणी आदेश करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आहे प्रशांतजी रोडे, मनपा आयुक्त। सर, काय सांगाल आता आपण मनपाच्या वतीने काय आपण अंमलबजावणी या ठिकाणी करणार? मनपाच्या वतीने आम्ही टेस्ट वाढवलेल्या आहेत आणि त्या पुन्हा RT-PCR आणि रॅपिड हे दोन्ही टेस्ट वाढवणार आहोत। पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, त्यांच्या टेस्ट घेणे आणि ते जर पॉझिटिव्ह आढळले तर त्यांच्यावरती उपचार करणे इत्यादी आम्ही करणार आहोत। अनेक ठिकाणी आपण आता पाऊल उचललेलं आहे, प्रतिबंध क्षेत्र आणि आता काहीतरी समोर सांगितलं आपण ज्यांना पॉझिटिव्ह आहेत, बाहेर फिरत आहेत, अशाने काहीतरी चिन्ह आम्ही जे पॉझिटिव्ह पेशंट असिम्टमॅटिक असतात अशा पेशंट्सच्या हातावरती गृहविलगीकरणाचा स्टॅम्प मारतो आहे। त्याचप्रमाणे त्याच्या घरावरती बोर्डसुद्धा लावण्याची सुरुवात केली आहे, जेणेकरून जर असा व्यक्ती जो पॉझिटिव्ह आहे आणि सिम्पटम्स नाही आहेत, बाहेर जर फिरत असेल आणि तो इतरांच्या संपर्कात आला तर त्यामुळे पॉझिटिव्ह पेशंट्स वाढू शकतात। म्हणून असा व्यक्ती आयडेंटिफाय होण्यासाठी त्याच्या हातावरती गृहविलगीकरणाचा स्टॅम्प आणि त्याच्या घरावरती सुद्धा स्टिकर लावणे चालू केलं आहे। ती आहे की हे जे पॉझिटिव्ह फिरतात, घरात राहत नाही, यांच्यावर जरब बसेल आणि कमीत कमी ज्या तऱ्हेने वाढते आहेत त्याला आळा बसेल। पेशंट निघणार नाही असं नाही आहे, कमी निघतील आणि मग थोडंसं आपल्याला आरोग्य विभागाला उसण मिळेल, बाकी लोकांना जी एक ती जेवढे निघणार नाही त्यांच्यापासून चेन तुटेल, म्हणजे कमीत कमी प्रसार कमी होईल याचा आणि आपोआप मग संख्या कमी होईल। सर, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन हे दोन्ही व्हॅक्सिन आहे, त्याचा प्रॉपर इलाज आहे की फक्त इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी? ह्या व्हॅक्सिन हे कधी इलाज नसते। व्हॅक्सिन हे त्याच्यासाठीच असतं की त्या आजारावर प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी दिलेलं त्या व्हायरसचं, म्हणजे तो जिवंत राहत नाही, मृत कधी याच्यात मेलेला व्हायरस त्या व्हॅक्सिनमध्ये असतो, एखादं प्रोटीन त्या व्हॅक्सिनमध्ये असतं, जेणेकरून ते सामान्य चांगल्या माणसाच्या शरीरात गेल्यानंतर प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी शरीराला प्रवृत्त करतात आणि त्याची मग 1 ते 1.5 महिन्यानंतर प्रतिकारशक्ती तयार होते, जेणेकरून समजा तो जर व्हायरस ज्यांनी व्हॅक्सिन घेतला आहे त्याच्या शरीरात जर शिरला तर त्या शरीराला माहीत असतं की याच्या अगेन्स्ट आपल्याजवळ हे अस्त्र आहे आणि त्या अस्त्राचा आपल्याला वापर करायचा आहे।